मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई लोकलला वंदे मेट्रोचा लूक मिळणार। मुंबई रेल विकास कॉर्पोरेशननं 2856 एसी वंदे मेट्रो कोच खरेदी आणि देखभालीसाठी निविदा काढल्या। सर्व लोकल ट्रेन वातानुकूलित करण्याच्या दृष्टीनं कामाला गती। ईद ए मिलाद निमित्त मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय कार्यालय, बँका, वित्तीय संस्थांना आज सुट्टी। ईदचा जुलूसही आज काढण्यात येणार। ठाणे जिल्हा आणि राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र ईदची सुट्टी शुक्रवारीच देण्यात आली। ठाणे आणि परिसरात 23,000 मूर्तींचं विसर्जन। अनंत चतुर्दशी निमित्त शनिवारी 10 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन उत्साहात। विसर्जनात सर्वाधिक घरगुती गणेश मूर्तींचा समावेश। महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगरमध्ये कलानी आणि शिंदेची शिवसेना एकत्र। टीम ओमी कलानीचा शिंदेच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा। खासदार श्रीकांत शिंदेंनी ओमी कलानी यांची भेट घेतली। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहणार, तर दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। महावितरणच्या कांबा उपकेंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण भाग आणि टिटवाळा परिसराला फटका। मुंबईमध्ये ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून सुरू होणार। गेटवे ते JNPA प्रवास केवळ 40 मिनिटांमध्ये शक्य होणार। मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहतूक पूर्ववत। गणेशोत्सवाच्या काळामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी होती। आज रात्रीपासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत होणार। डोंबिवलीमध्ये मल्हार बंगल्याजवळ महापालिकेची मुख्य पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी वाया। युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू। पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। कल्याण पश्चिममध्ये धोकादायक वायरचा गुंता। जुन्या वायरी न काढल्यानं शहराचं विद्रुपीकरण। तातडीनं कारवाई करा, नाहीतर आंदोलन करू। व्यापारी संघटनेचा प्रशासनाला इशारा।